नमस्कार मित्रांनो, कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका खावची पानं असतात ना, त्याच्यापासून मोदक कसे बनवतात ते दाखवतले। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही रेसिपी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। तर चला रेसिपीक सुरुवात करूया। हय मी पहिला खावची पानं काढून घेतय। हय बघा, मी 7 ते 8 खावची पानं घेतले। तर आता ही चांगली धुवून घेतले। आता ह्याचे तुकडे करून एका मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि त्याच्यात पाऊण कप मी दूध घेतले। तर ओतून हे बारीक लावून घेऊया। होय बघा, मस्तपैकी बारीक झाला। होय मी ड्रायफ्रूट घेतले, बदाम, ओलो खजूर, पिस्ता, गुलाबाचे पाकळे, मनुका आणि काजीचे गर। आता ह्या मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून जरा एकदा फिरून घेते। हे बघा, असं एकदाच फिरून घ्यायचा, एकदम बारीक पावडर पण करायची नाही, मीडियम मध्ये। हे बघा, आता ह्या मी एका बाउलमध्ये काढून घेते। त्याच्यात 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट टाकायचा, म्हणजे पांढरा खोबरा असतं ना आपला, ता टाकायचा। 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट आणि 1 चमचा बडीशेप टाकले आणि त्याच्यात 2 चमचे मध टाकायचो आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। या बघा किती मस्त दिसता बघा। होय मी एका कढईत 1 चमचा तूप टाकून त्याच्यात 1 कप डेसिकेटेड कोकोनट टाकले। आता त्याच्यात बारीक केलेलं मिश्रण आणि साखर टाकून घेऊया। साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकतास। आता हे चांगलं मिक्स करून झाल्यात। आता मी त्याच्यात ड्रायफ्रूट, चिमूटभर फूड कलर आणि 3 चमचे दूध पावडर टाकून हे मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण ढवळत राहायचा। बघा हे मिश्रण बघा कसं घट्ट झाला, असं हो काय। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। होय थोडासा मिश्रण गार झाला ना, होय मी मोदकाचं साचू घेतले। त्याका पहिलं तूप लावून घ्यायचा, नाहीतर चिकाटले। तूप लावून त्याच्यावर मी बडीशेप टाकले डेकोरेशनसाठी, तुम्ही नाही टाकलात तरी चालत। आणि त्याच्यात असं मिश्रण भरून घेऊया साच्यात। हे बघा असा भरून घ्यायचा। अशा पद्धतीत साच्यात हे मोदक भरून घ्यायचं। आता हे मोदक भरून झाले। हो बघा किती मस्त दिसता, बघा तोंडात पाणीच सुटला। तर तुमका ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।